मित्रांनो, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर DSS हा थर्ड इयर सिव्हिलचा एक इम्पॉर्टंट विषय आहे. मित्रांनो, या विषयाला आपण कशा प्रकारे एंड सेम स्कोरिंग करू शकतो, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहे, काय काय प्रिपरेशन करायला पाहिजे जेणेकरून थोड्या दिवसात तुम्ही स्कोर करू शकता, काय काय चुका केल्यामुळे मुलांचा बॅकलॉग राहतो, या सगळ्या गोष्टींना आपण डिस्कशन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण प्रोफेसर हिरालाल पवार सरांना बोलवलेलं आहे. सर जवळपास 7 ते 8 वर्षापासून मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल डिपार्टमेंटला प्रोफेसर आहेत आणि हे विषय त्यांनी नंबर ऑफ टाइम्स त्यांनी शिकवलेले आहेत. सो मित्रांनो, या विषयांचे पेपर चेक झालेले, पेपर शिकवलेले, त्यामुळे सरांचा एक प्रगल्भ अनुभव आणि याच्यातनं सर आपल्याला भरपूर साऱ्या ट्रिक्स सांगणार की त्या फॉलो करा, DSS खूप आपला स्कोरिंग होऊ शकतो. सो सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत. धन्यवाद सर. सर, पहिला जो माझा प्रश्न तोच असेल की DSS हा जसा मॉस सॉमच्या रिलेटेड स्ट्रक्चर विषय आहे, तर त्याचा अभ्यासाची पद्धत कशी असायला हवी? बरोबर. सर्व महत्वाचं म्हणजे हा जो डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर आहे, हे डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर नाव बघितलं की मुलं 50% घाबरतात, ऑब्व्हियसली, कारण की ते सेकंड इयरला मॉस झालं, त्याच्यानंतर अनालिसिसचा सब्जेक्ट झाला. बरोबर. त्यात पुढे जाऊन मग या सब्जेक्टच्या रिलेटेड फर्स्ट ऑफ ऑल मी तर सांगेल की तुम्ही पहिली मेंटॅलिटी क्लिअर करा. ओके. की असा काही अवघड सब्जेक्ट असतो आणि तो डिझाईनचा असतो, मग त्यात वेगवेगळे IS कोड, स्टील टेबल यूज करावे लागतात आणि मग या केसमध्ये हा खूप डिफिकल्ट सब्जेक्ट आहे. बरोबर. ही तर पहिली माइंड मध्ये क्लिअरिटी त्यांना बाजूला गेली पाहिजे. ओके. सेकंड थिंग, त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह पॉईंट काय सर, की ते IS कोड आणि स्टील टेबल हा एक्झामला घेऊन यूज करू शकता. ओके. इट मीन्स व्हॉट, मी असं म्हणत नाही की तुम्हाला मी कॉपी करण्याचा चान्स देतोय. याचा अर्थ काय की IS कोड आणि स्टील टेबल जर तुम्हाला व्हॅल्यू देणार आहेत तर एव्हरीवन शुड गो थ्रू ओनली द मेथडॉलॉजी. ओके. तुम्ही फक्त त्या स्टेप्स फॉलो करा, त्या मेथडॉलॉजीला फॉलो करा आणि इव्हन त्यातनं तुम्हाला फक्त काय करायचंय, डिझाईन करायचंय. सेकंड थिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच अदर दॅन बाकीच्या ब्रांच पेक्षा अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक पॅटर्ननेच तुम्हाला काय करावं लागतात, न्यूमेरिकल आणि ते सब्जेक्ट घेऊन जावं लागतात. म्हणून खूप काही असं मिक्स व्हरायटीज न्यूमेरिकल येतील आणि मुलांना कन्फ्युजन क्रिएट होईल असा हा सब्जेक्ट नाहीये. ओके. येस, मुलांनी जर एका टाईपचे 2 न्यूमेरिकल जरी प्रॉपरली सॉल्व्ह केले, त्याच्या स्टेप्स, डिझाईन स्टेप्स, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आधी काय करायला पाहिजे की जसं क्रिकेटर एक स्वतःची एक प्रिपरेशन साठी एक टेस्ट मॅच घेतात, बरोबर, आणि मगच फायनल मॅचेस साठी ते बाहेर पडतात. सिमिलरली तुम्ही डिझाईन स्टेप ही तुमची एक टेस्ट मॅच असेल त्या सब्जेक्टसाठी, मग तो DSS असो वा कुठलाही DORCS, डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर असो, हा कुठलाही जो एक फॉर एक्झाम्पल कुठलाही, यस, तुम्ही डिझाईन स्टेप्स आधी फॉलो करा आणि मग तुम्हाला कळेल आणि बाकी कॅल्क्युलेशन्स तर तुमच्या हातातच आहे. तर मी हे पहिलं त्यांना सजेशन देईन. ओके सर, हे तर आयडिया त्यांना क्लिअर झाली. एक मनातनं तुम्ही सांगताय की भीती काढा, कारण डिझाईन म्हटलं की सिव्हिलचे पोरं घाबरतात. आता सर, महत्वाच्या प्रश्नावर आपण येऊया की आता ठीक आहे, यांना क्लिअरिटी आली, पण आता अभ्यास करायचा समजा एंड सेमचा, मग युनिट वाईज काय काय महत्वाचं आहे, कशावर फोकस टाकायला हवं, काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, टॉपिक्स आहेत ज्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे? येस, आता जर मुलांनी युनिट वाईज जर बघितलं तर आपल्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे मुलं येतात तर त्यांनी युनिट 3, 4 आणि 5 आणि 6 या 4 युनिटसाठी फोकस करायचं. बरोबर. सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही एक प्रॉपर न्यूमेरिकल जरी टाईपचं करून गेलात तरी प्रत्येक क्वेश्चनचा जर एक 12 मार्क्सचं न्यूमेरिकल पकडलं सर तर नियर अबाउट 50 मार्क्स यांना आउट ऑफ 70 मिळतात, फक्त एका युनिटवरचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला तरी. एवढं वेटेज मार्क्सचं यांच्या क्वेश्चनला आहे. बरोबर, राईट. मग आपण जर युनिट 3 मध्ये गेलो तर तुम्हाला 100% कॉलम बेस. ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला कॉलम बेस आणि कॉलम बेस मध्ये पण 2 आहेत, एक गसेटेड बेस आणि एक कॉन्क्रीट बेस आहे. तर गसेटेड बेसचं न्यूमेरिकल तुम्ही 100% प्रिपेअर करायलाच पाहिजे. ओके, 100% डिझाईनचा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर त्याला अल्टरनेटिव्ह जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला अल्टरनेटिव्ह डिझाईन स्ट्रेंथ कॉलमची, म्हणजे तुमचा तो कॉम्प्रेसिव्ह मेंबर झाला, त्याच्यावरचे न्यूमेरिकल आणि मोस्ट ऑफ आय सेक्शन वर तो असतोच, म्हणजे आय सेक्शनच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, राईट. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे युनिट 3च्या रिलेटेड. बरोबर. आता नंतर तुम्ही युनिट 4 मध्ये गेलात तर तुम्हाला तिथे टेन्शन मेंबर आहे, डिझाईन ऑफ टेन्शन मेंबर, त्याच्यात पण त्याची स्ट्रेंथ चेक करण्यापुरतेची स्टेप्स आहेत, त्याच्यात पण तुमचा टेन्शन मेंबर हा आय सेक्शनच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत त्यालाच तुम्ही फोकस करा. 100% 12 to 14 मार्क्स, नियर अबाउट 14 मार्क्सचा तो फायनल क्वेश्चन असेल. अच्छा, येस. म्हणजे त्यांना 3rd युनिट, 4th युनिट या इम्पॉर्टंट. आणि सर, व्हरायटी ऑफ न्यूमेरिकल नाही आहे. जर थिअरी बघितलं, यस, थिअरी बघितलं तर गसेटेड बेस काय आहे, स्लॅब बेस काय आहे, त्याच्यानंतर बीम कॉलम जंक्शन काय म्हणतात किंवा बीम कॉलम
टेन्शन काय असतं, हे सगळं या रिलेटेड त्यांना येतं. थेरी क्वेश्चन Yes, येतात yes. 2-3 मार्काचा एक क्वेश्चन असतो फक्त. आणि न्यूमरिकल 10 ते 12 येस, 14 मार्काचे मिनिमम, Okay. 12 ते 14 मार्काचे, राईट. मस्त. आणि नेक्स्ट बरोबर. तुम्ही जर युनिट 5 कडे गेलात हम्म. तर मी सांगेल की फक्त तुम्ही तिथे ट्रस्ट वरचे जे न्यूमेरिकल्स आहेत, डिझाईन ऑफ ट्रस्ट, हम्म. त्याच्यामध्ये पॅनल पॉइंट लोड येतात तुम्हाला, राईट. जसं की लाईव्ह लोड झालं, डेड लोड झालं, त्याच्यानंतर विंड लोड, याचे पॅनल पॉइंट तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला येतात, ते फाइंड आउट करायला येतात. आणि त्याला और असतो गॅन्ट्री गर्डरचा प्रॉब्लेम. ओके. तर नियर अबाउट बऱ्याच मुलांना गॅन्ट्री गर्डर आहे ना सर, कितीही प्रिपेअर केलं तरी पेपरला जाऊन त्यांच्या मुवमेंट घेण्याचे कन्फ्युजन्स होतात. ओके. त्यामुळे मी सजेस्ट करेल त्याला की तुम्ही option काय? ट्रस्ट, हा. ट्रस्ट, तर तुम्ही ट्रस्टचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घ्या. काय पॅनल Yes. पॉइंट लोड ऑन ट्रस्ट असा क्वेश्चन असतोच, 100% असतो. आणि तो कम्प्लीट 17 मार्क्सला येतो सर, एकच बरोबर. क्वेश्चन, अरे एक बापरे. क्वेश्चन, एक युनिट. एक क्वेश्चन एक युनिट 17 Yes, marks. 17 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आणि 100% तोच करा, तोच मी सजेस्ट करेल, आणि तोच तुम्हाला एक्झामला अटेम्प्ट Fix होईल. येतो बाबा. यस, 100% तोच क्वेश्चन. ओके. आणि फ्रॉम लास्ट PYQ हा हा. एकच क्वेश्चन आहे विदाउट व्हॅल्यू चेंज, सेम सेम क्वेश्चन. जबरदस्त. येस. आणि मग लास्ट युनिट कडे जर गेलात तर प्लेट गर्डरवर तुम्हाला डिझाईन आहे, तर प्लेट गर्डरचं जे न्यूमेरिकल आहे कम्प्लीट डिझाईन वाला, ते तुम्हाला 100% येणारच आहे. म्हणजे स्टुडंट, जर मी तुम्हाला एवढं सगळं एक्सप्लेन केलं, त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की पॅटर्न फिक्स आहे. कदाचित व्हॅल्यू चेंज होतील, आणि बरोबर. एका क्वेश्चनला तर व्हॅल्यू चेंज पण नाहीये. बरोबर. सो फोकस ऑन दॅट, की मला याच्या स्टेप्स, मी तुम्हाला स्टार्टिंगलाही सांगितलं, आत्ताही सांगतो, डिझाईन स्टेप करून जाणं एवढीच मेहनत तुमच्याकडे असावी. बरोबर. अदरवाईज त्या डिझाईन स्टेपच्या फॉर्म्युल्याला तुमच्या आयएस कोड मधून तुम्ही कुठून घ्याल, कारण तुम्हाला एक्झामला आयएस कोड स्टील टेबल अलाउड असतो. बरोबर. हा. ते महत्वाचं. कॉपी घेऊन घेतलेला नाही, करेक्ट. ते सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर मग मी वेगळ्याच फॉन्टचं एखादा पेज ऍड करून घेऊन जाईल, ते अलाउड नाही. येस, आयस कोड वर्गात भेटतं का? येस. आता काही ते कॉलेज वाईज डिपेंड होतं. काही कॉलेजला एक्झामिनेशन सेंटर प्रोव्हाइड करतं, हा हा. काही कॉलेजला मुलं स्वतः घेऊन जातात. पण मी Okay. सजेस्ट करेल की तुमचा स्वतःचा आयएस कोड एक्झामच्या दिवशी घेऊन जा. बरोबर. येस, तो चेक होतो, त्यात हा. मुलांनी काय लिहिलंय, काय बरोबर. ठेवलंय, बरोबर. किंवा एक्स्ट्रा कुठले पेजेस ऍड केले. बरोबर. कारण आयएस कोडचा हा पेटंट असल्यामुळे त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे, तो फॉन्ट कुठेही मिळत नाही, बरोबर. कुठल्याही झेरॉक्स सेंटरला मिळत नाही, सायबर कॅफेला मिळत नाही, Correct. कुठेही नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो, डिझाईन स्टेप्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्या माहीत असेल तर तुमचे 50% न्यूमेरिकल आधीच सॉल्व्ह झालेले असते, लक्षात ठेवा. क्लिअर. सुंदर सर. खूप इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही IMP क्वेश्चनच देऊन दिले, येस, त्यांना पूर्ण आयडिया येऊन गेली. सर, एखाद्या मुलाला समजा 70 पैकी आता 60च्या अबो घ्यायचंय, तर त्यांनी काय काय काळजी पेपर लिहिताना घ्यायला हवी? एक लास्ट महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, ज्याला स्कोर करायचा असेल, मी Yes. तर म्हणेल, हे जे मी सांगतो याने फक्त 60 मार्क्स वाल्यानेच हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे ना सर? 100%. हा सब्जेक्ट 100% स्कोरिंग आहे. ओके. येस. सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, की डिझाईन मध्ये तुम्ही ज्यावेळेस सेक्शन ऍज्युम करता, आता डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये हा हा. ज्यावेळेस ऍज्युम करताना, तर प्रत्येक स्टुडंटचा वेगवेगळा सेक्शन असू शकतो. ओके. त्याचे सो देअर आर पॉसिबिलिटी ऑफ मल्टिपल आन्सर्स, अँड इन दॅट केस यू विल गेट 100% मार्क्स. बरोबर. म्हणून हा स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतो. Correct. म्हणून ज्याला स्कोर करायचा त्यांनी काय करायचं, पहिलं गिव्हन डेटा काय काय आहे तो लिहून गेले, बरोबर. स्टेप वाईज आन्सर सॉल्व्ह करणे. सपोज स्टेप नंबर 1 काय असेल तुमची, सिलेक्शन ऑफ सेक्शन. स्टेप नंबर 2 प्रॉपर्टीज ऑफ सेक्शन. स्टेप नंबर 3 प्रिलिमिनरी डिझाईन ऑफ सेक्शन. बरोबर. देन आफ्टर दॅट डिफ्लेक्शन चेक, शिअर स्ट्रेस. या स्टेप वाईज त्याला सोल्युशन द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, आयएस कोडच्या कुठल्या पेज मधून तो रेफरन्स घेतलाय तो रिमार्क तिथे लिहावा लागतो. ओके. बऱ्याच स्टुडंटला माहित नसतं. बरोबर. येस. म्हणून तुम्हाला आउट ऑफ 70 पण मार्क्स मिळू शकतात. ग्रेट सर. सुंदर प्रकारे तुम्ही गायडन्स केला, आणि मला खात्री आहे की ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या सगळ्या लिहून घ्या, त्यावेळीच अभ्यासाला लागा. बघा, हा विषय नक्की स्कोरिंग होईल. आणि सर म्हटले की मागचे तुम्ही 2-4 पेपर ते परफेक्ट करा, ज्याच्यात प्रश्न रिपीट होत आहे, फक्त व्हॅल्यू चेंज होऊ शकतं, आणि एक प्रश्न त्या ॲज इट इज येतोय. सो मित्रांनो, पॅटर्न फिक्स आहे, घाबरायचं काही कारण नाही. DSS आरामात स्कोरिंग होतो. यस. आणि आपण पुन्हा एकदा सरांना थँक्यू म्हणूया आणि आजचं सेशन क्लोज करूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सांगेल की सरांनी ह्या ज्या कॉन्सेप्ट सांगितल्या, हे जे तुम्हाला स्टडी करताय तुम्ही, याचा जर डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. त्यावरती DSS चा
व्हिडिओ लेक्चर कोर्स आहे, ज्याच्यात नोट्स, पेपर सोल्युशन, पेपर पॅटर्न या सगळ्या गोष्टी सरांनी स्वतः शिकवलेला कोर्स आहे. त्यात सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. सो ते लेक्चर बघून सुद्धा तुम्ही एकदम कमी दिवसात तुमचा DSS स्कोरिंग करू शकता. सो व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो थँक्यू सर वन्स अगेन. ओके.